तुला आयुष्यभर पुरणारा अभयच आहे, त्याला धरून ठेव. पण ही माझी एकटीची जबाबदारी आहे का? अगं मी असं कुठं म्हणालीये, पण जी जबाबदारी तुझ्यावर आहे ती तरी खांद्यावर घे. बाकी होईल सगळं ठीक. किती निरर्थक वाक्य आहे. सगळं ठीक होईल. तुला काय वाटतं रे? तुझे चाळे मला कळत नाहीत? हा, तो जो कोणी हरामखोर आहे तो तुझाच कुत्रा आहे ना. तूच पाठवतोस ना या चिठ्ठ्या, तूच त्या माणसाला हाताशी धरून हे सगळं कर. पुन्हा स्वाहिली भाषेत बोलायला लागलास तू इथे. मला माझ्या पैशांमध्ये इंटरेस्ट आहे. मी तुला 48 तासांची मुदत दिली होती, ती संपली. मी खरं सांगतोय, पैसे नाहीयेत. माझा तुझ्या खऱ्यावर विश्वास नाहीये रे. मला फक्त माझे पैसे कधी आणि कसे मिळणार तेवढं सांग. मी एकदम कुठून आणू 2 कोटी रुपये आता? जिथे नेऊन ठेवले असशील तिथून आण. मी परत सांगतोय, ते चोरीला गेलेत. मग आता तुझी सगळी थेर नयनाला सांगण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय राहिलेला नाहीये माझ्याकडे. मग मला पैसे परत करायला मला काही वेळ हवा. किती? 3 महिने. 10 दिवस देतो. 10 दिवस? 10 दिवस फक्त. 10 दिवसामध्ये जर मी 2 कोटी रुपयांनी श्रीमंत नाही झालो तर धुरंधर आणि धुरंधर कंपनी मधला तुझा 50% शेअर तुला माझ्या नावाने करावा लागेल. आपण वीकेंडला कुठेतरी बाहेर जाऊया ना. आय नीड अ ब्रेक. ब्रेक मलाही हवाय, बॅडली, डेस्परेटली. पण सध्या तरी शक्य नाहीये. का? आपल्या ऑफिसमध्ये कामाचा तसं काही लोड नाहीये आणि गोव्याचंही आपलं आय मीन प्रोजेक्ट. कामाव्यतिरिक्त इतरही काही कमिटमेंट्स असतात ना, घरगुती कमिटमेंट्स. तू मोठा आहेस, तू मोठा माणूस आहेस, तुझे प्रॉब्लेम्सही खूप मोठे आहेत. मी कोण आहे? माझ्यासारख्या क्षुद्र मुलीसाठी तू तुझा किमती वेळ वाया घालवू नकोस. या इम्पॉसिबल. शैलेश, फार महत्वाची डेव्हलपमेंट आहे. काय? हा तोच माणूस आहे जो मला त्रास देतोय. काल त्यांनी स्वतःहून कबूल केलंय. तो गोवेवाला? काल पुन्हा भेटला. कोण आहेस तू? का मागे लागलास आमच्या? का आमच्या घरावर पाळत ठेवून आहेस? तू चिठ्ठी पाठवलीस ना, तूच बेल वाजवतोस ना रात्रीची आमच्या घरात? का सगळी उत्तर अगदी बरोबर, एकदम चोख. म्हणजे त्यांनी तुझ्या समोर सगळं कबूल केलं तर? हो. आयदर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये त्यांनी गाढवपणा केलाय किंवा काय? काही नाही. तू एक काम कर, तुला जेव्हा वेळ होईल तेव्हा पोलीस स्टेशनला येऊन जा. त्या माणसाचं वर्णन दे. आमच्या आर्टिस्टकडनं त्याचं स्केच काढून घेऊ. त्याच्यावरून त्याला ट्रॅक करणं सोपं जाईल. विश्वासराव सहस्त्रबुद्धे ते बाहेर गेलेत. आपण त्यांच्या मिसेस का? हो. विश्वास सहस्त्रबुद्धे सकाळी पोलीस स्टेशनमध्ये आले होते कंप्लेंट द्यायला. आपल्या घरामध्ये एक निनावी पार्सल आलंय म्हणून. साहेब घरी आले की त्यांना निरोप द्या. भोसले साहेबांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन जायला सांगितलंय म्हणून. ओके? काय मग 2 कोटींची सोय झाली की नाही? नाही? एक नंबर SMS करतो, सेव्ह करून ठेव. काहीच सोय नाही झाली तर या नंबरवरती फोन करा.